ठेवतात. त्याला आमच्याकडे डोळेफाळे झोप म्हणतात. रात्री माणूस झोपतो पण फोकस चालूच ठेवतो. बिल किती वाढो फोकस चालूच. पण याचा एक फायदा आहे, चोर जर आले तर चालले जातात. दुसरी झोप आहे वघारी झोप. रात्री माणूस झोपते पण इंजन चालूच ठेवते. पेट्रोल डिझेलचे किती भाव वाढो इंजन चालूच. महिला मंडळी म्हणत असते ना, आमच्या घरचे असेच घोरणारे. तिसरी झोप अशी आहे तोंडफळी झोप. म्हणजे रात्री माणूस झोपतो पण तोंड उघडच ठेवतो. पोस्ट ऑफिस उघड आहे, कोणी या व पत्र टाकून जा. अरे बाबा तुझ्या माशा पडतील, ते बंद करत जा. मी तर एक नवीनच झोप पाहिली, चक्करी झोप. माणूस गादीवर राहतच नाही, नुसतं गोल गोल फिरतो. आम्ही एका शिबिरात गेलतो. तिथं सर्व मुलं हलवून झोपलेले होते. त्यातला एक मुलगा आपल्या गादीवर राहायचाच नाही, दुसऱ्याच्याच गादीवर जायचा. रात्रभर गोल 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 फिरायचा. याला चक्री झोप म्हणतात. या जगामध्ये झोपवणारे खूप आहेत. घोंगडी, फॅन, कूलर, उशी, गादी, थंड हवा आणि गोड कीर्तन. काही लोक कीर्तनात झोपण्याकडे नसतात. हे तरी माझं दुसरंच कीर्तन आहे. पण मी माझ्या बाबासोबत बाबाच्या कीर्तनाला गेलती. तिथं आता मला प्रश्न पडला, गडे एवढी गर्दी कशासाठी असते कीर्तनात. मी एका आबाला विचारलं, का हो आबा तुम्ही कीर्तनात कशाला येतात? ते आबा म्हणायला लागले, मला फार गोड झोप लागते. आपला माणूस एवढा मूर्ख आहे, जिथं कल्याण आहे तिथे झोपतो. आणि पंक्तीत पाहिलं का तुम्ही झोपेला उठा उठा लाडू घ्या असं असते का? नाही. जर अशी लंबी रांग बसली अशी तो तिकून लागला आणि आपण इकडे काठावर आहे तर त्याचं म्हणणं असते की तो आपल्याजवळ यायचा अगोदर आपला जवळचा लाडू संपलाच पाहिजे. सांगा किती जागे असतात, बापरे किती वेळ जेवतात. एकदा काय झालं, एका मोठ्या पाटलाच्या घरी वास्तुशांती पूजनाच्या निमित्तानं भोजनाचा कार्यक्रम होता. एक व्यक्ती पहिल्याच पंक्तीत बसला. पहिली पंक्त झाली तर ते व्यक्ती जेवण चालूच. वाढणाऱ्यांना वाटलं थोडे वयस्कर आहे, थोडा वेळ लागेल. दुसरी पण पंक्त झाली तर ते व्यक्ती जेवण चालूच. तिसरी बी पंक्त संपत आली तरी ते व्यक्तीचं जेवण चालूच. चौथी बी संपत आली तरी त्या व्यक्तीचं जेवण चालूच. त्या पंक्तीमध्ये बुंदी सारखे असे अनेक मिष्टान्न होते. तो तेच मागायचा. म्हणून तो पाटलाचा मुलगा तो दिसला आणि तो म्हणायला लागला, का बाबाजी किती वेळ जेवणार हो? मागच्यांना काही ठेवणार की नाही? तो जेवणारा पण खूप मजबूत होता. तो म्हणायला लागला, तू कशाला लिहिलं पत्रिकेत जेवणाची वेळ 12 ते 4 आहे, अजून 3च वाजले, अजून 1 घंटा जेवतो. काही लोक पत्रिकेच्या वेळेवर जेवण करतात. सांगा आता पत्रिकेच्या वेळेवर कोण जेवण करत असते काय? संतांनी आपल्याला सर्व ज्ञान दिलं आहे. किती झोपावं, किती खावं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, पवित्र मित आहार विहार, निद्रा थोडी शांती फार, सदा प्रसन्नता मुखावर, बोलता चालता. आहार आणि विहार हा प्रमाणात असावा, पवित्र असावा व मीत असावा. मीत म्हणजे कमी, पाहिजे तेवढा. अमेरिकेमधले लोक जेवढी पोटाला कॅलरी असते तेवढंच अन्न सेवन करतात. आपल्या देशातले जेवढं बशीन तेवढं दाबून देतात. पोटाचा पण विचार करत नाही. एका व्यक्तीने 50 गुलाबजामुन खाल्ले. 50 कायले म्हणतात बापा? 50 गुलाबजामुन खाल्ले ना, 50 गुलाबजामुन खाल्ले. सांगा मग काय पोट दुखायला लागलं, ताबडतोब दवाखान्यात नेलं. डॉक्टर विचारायला लागले, काय झालं? तो माणूस म्हणायला लागला, घशापासून तो पोटापर्यंत दुखत आहे. डॉक्टरांनी एक्सरे काढला, त्यात काय निघालं? एकावर एक गुलाबजामुनच निघाले. एकावर एक गुलाबजामुन.
म्हणजे त्यानं 50 गुलाबजामुन खाल्ले होते ना, एका एक गुलाबजामुन निघाले. ठाल ठाल. संत आपल्याला सांगतात की आपण प्रमाणात जास्त खाल्ल्याने पण सुख भेटत नाही आणि नेहमी उपाशी राहण्याला पण सुख भेटत नाही. जास्त झोपणाऱ्याला पण सुख प्राप्त होत नाही आणि नेहमी जागा राहण्याला पण सुख प्राप्त होत नसतं. योगेश्वर कृष्ण भगवान 6व्या गीतेमध्ये 6व्या अध्यायात म्हणतात, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्ता स्वप्नबोधस्य योगो भवति दुःखः. तो दुःखातून निवृत्त होतो जो प्रमाणात जीवन जगतो व जागा होतो. आता आपण झोपणारा वर्ग पाहिला. आता दुसरा वर्ग आहे जागवणारा वर्ग. जागवणारा वर्ग हा संतांचा वर्ग आहे. संत आपल्याला जाग करतात. उठा जागे वारे आता,